अकल्पायुष वाहुदया कोरा अकल्पायुष वाहुदया कोरा अकल्पायुष वाहुदया कोरा अकल्पायुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा माझी सगळा हरिचा दासा माझी सगळा हरिचा दासा हरिचा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा माझी सगळा हरिचा दासा माझी सगळा माझी सगळा हरिचा दासा हरिचा दासा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा अकल्प आयुष वाहुदया कोरा माझी सगळा हरिचा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा माझी सगळा हरिचा दासा माझी सगळा हरिचा दासा माझी सगळा हरिचा दासा माझी माझी
कल्पनेची बाधा नको देवारी. कल्पनेची बाधा नको देवारी. ही सनत मंडळी सुखी असो. सुखी असो.
महाराज की जय महाराज की जय बाबा की जय भगवान की जय महाराज की जय माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया दूसरे चरण संतापिया संत पादाने कथे दाविता पादाने कथे दाविता चंद्र पादाने कथे दाविता चंद्र पादाने कथे दाविता गुरुनाथ तुका गुरुनाथ तुका गुरुनाथ तुका भीमा तीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो परसो भगवत चरणारविंदी संत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता आपण सर्व जमलेले भक्त भाविक भक्तिमती मातांच्या समोर कीर्तनाच्या करता म्हणून दाखवलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त परमनामधारक बालभागवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा प्रार्थना या प्रकरणातील मोठा गोड चिंतन असा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे. या अभंगातून नामदेवराय प्रार्थना करतायत. नामदेवरायांचं पसायदान आहे, ज्ञानोबारायांचं पसायदान आहे, तुकोबारायांचं पसायदान आहे. पसायदान म्हणजे प्रसाद मागणे. आपला हा सालाबाद नियमाप्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा यांच्या दरबारामध्ये जवळजवळ 1954 सालापासून या हरिनाम सप्ताहाला आरंभ झाला. पूर्वी मारुतीच्या पारावर एक काळ सप्ताह 1 का 2 झाले होते आणि मग गुरुवर्य बाबांनी
या ठिकाणी या हरिनाम सप्ताहाला आरंभ करून तत्कालीन आपली सर्व वाडवडील मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमचे वडील एक सप्ताह ऐकून आळंदीला गेले होते. 4 वर्ष अभ्यास केला. पुन्हा 61 साली खानदेशामध्ये येऊन, जळगाव जिल्ह्यामध्ये होऊन या सप्ताहामध्ये जी सेवा केली, 33 वर्ष बाबांची सेवा. तदनंतर 1984 साली मी आळंदीला गेलो. 88 साली कोर्स संपल्यानंतर पहिलं कीर्तन इथे केलं. तेव्हापासून दरवर्षी आहे. हे कीर्तनाचं 39वं वर्ष आहे बरं का. आपणा सर्वांच्या प्रेमामुळे ट्रस्ट मंडळ, ग्रामस्थ मंडळी, आमची सर्व भजनी मंडळ सर्वांच्या प्रेमामुळे ही आणि हरिकीर्तनाची सेवा आणि श्रीमद भागवताची सेवा प्रतिवर्षी आपण देवाच्या चरणी ही सेवा रुजू करत असतो. सप्ताह म्हणजे करमणूक नाही, टाइमपास नाही. सप्ताह म्हणजे उधळपट्टी नाही. सप्ताह म्हणजे संस्कृती, संपत्ती आणि संतती याला योग्य मार्गदर्शन हरिनाम सप्ताह. 22 पिढी हे 22 आधारस्तंभ आपले या हरिनाम सप्ताहातले. सर्व ही गुरुजन मंडळी आहेत. त्यांचे मृदंगाचार्य, गायनाचार्य सर्व नितीन महाराज, त्यांचे सहकारी चैत्राम महाराज इकडे, आणि नवीन मृदंगाचार्य आळंदीला आहे का? बरं आहे. निवृत्ती 12 झाल्या. शिबिरातला आहे का? चांगलं वाजवायला लागला तो पा. असे मुलं आणि तयार झाले आपल्या या सप्ताहामध्ये. हे आपल्या जळगाव जिल्ह्याची, त्यातल्या त्या शिरसोलीची. आता मी बरेचसे कार्यक्रम करतो पाहिले, पण एवढे लहान मुलं कुठे सापडत नाही बरं का. आपल्याच गावामध्ये ही परंपरा आहे. त्या दृष्टीने त्यांनाही धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आमचे ट्रस्ट मंडळ त्यांनीही हा हरिनाम सप्ताह आणि परंपरा जोपासून ठेवली आहे. जोपर्यंत जवळजवळ कीर्तनकार गेल्याशिवाय दुसरा आणि भरला जात नाही. शांताराम महाराजांचे 45 वर्ष कीर्तना झाले, मला 39 वर्ष झाले. गोविंद बाबा रात्री सांगितलं, त्यांनी 32 वर्षापासून मी या सप्ताहामध्ये येतोय. अशी आपण जुनी परंपरा टिकवून ठेवलेली आहे. आणि याबरोबर बाबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी लावलेलं हे रोपटं आहे. पुढेही चालू राहील. अमृत महोत्सव जवळ येतोय. आता 1 वर्ष झाला की अमृत महोत्सव सप्ताह. आणि म्हणून सर्वांना शुभेच्छा देण्याकरता सर्व भगवत भक्तांना देवाने भरपूर आयुष्य द्यावं असं नामदेवरायांच्या माध्यमातून आणि आपण भगवान परमात्म्याजवळ प्रार्थना करावी म्हणून हा अभंग आज चिंतनासाठी निवडला. अकल्पायुष्य भावी तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. या अभंगातून नामदेवराय प्रार्थना करतायत, मागणी मागतायत. प्रार्थना ही काय करते? देवाशी नातं जोडते. म्हणून प्रार्थना करावी भगवंताला. संत महात्मे प्रार्थना करतात, मागणी मागतात, पण संसारातलं मागत नाही. मागायचं असेल तर पारमार्थिक मागणी करावी. न मागणं हा संतांचा बाणा. काही मागणे हे
आणत असो. काही मागणं अनुचितच्या विरुद्ध उचित. पारमार्थातलं मागणं उचित, संसारातलं मागणं अनुचित. आणि म्हणून तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी, नामदेव महाराजांनी जी पारमार्थिक मागणी केली त्यांच्या वचनातून 7व्या दिवशी प्रार्थना करावी, देवासमोर काहीतरी मागावं, असा एक संप्रदायाचा दंडक आहे, शिष्टाचार. कारण विच्छेद करणं ही सेवा आहे, मंडप देणं ही सेवा आहे, झाडलोट करणं सेवा आहे, पारा करणं सेवा आहे, विणा घेऊन आणि कीर्तनात उभं राहणं सेवा आहे, टाळ घेऊन उभं राहणं सेवा आहे, श्रवण करणं सेवा आहे, सांस करणं सेवा आहे, अन्नदान. 2-2 पिढ्या होऊन गेल्या. आमचे आजचे अन्नदाते म्हणजे आनंद काका, शशीभाऊ 2 पिढ्या झाल्या. जे आणि विठ्ठल काका होते आता, आणि वसंत वगैरे ती परंपरा चालू आहे. म्हणजे पहिल्यापासून सांगा 2-2 पिढ्या झाल्या तरी, आणि खंडन नाही, बंद नाही. जी काही आपण 7 दिवस भगवंताची सेवा केली. काही म्हणत असतील सप्ताह चालू आहे, बंद पडायला नको, हे बी म्हणणं सेवाच आहे. ज्याने जी सेवा केली असेल, जशी सेवा केली असेल, त्याप्रमाणे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण पारमार्थिक मागणी देवाकडे करावी. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागेल तरी लागो पाया तुमच्या दातारा. आपण मागतो पण संसारातलं, तो पंढरपूरला चालले कशा करतात? मागायचं आहे म्हणून जायचं आहे, घरी ज्या तिथे काय देवाला मागायचं ते. काही ज्या संसारातल्या गोष्टी या प्रारब्धावर अवलंबून आहे. महाराज म्हणतात अन्नमान धन, अन्नमान धन, अन्नमान धन, अन्नमान धन, हे अन्नमान धन, अन्नमान धन, अन्नमान धन, अन्नमान धन, हे प्रारब्धाधी, हे प्रारब्धाधी, हे प्रारब्धाधी, हे प्रारब्धाधी. दोष करची माया, 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 दोष करची माया. या ज्या व्यवहारातल्या गोष्टी हे प्रारब्धानुसार आहे. जिसकी रोटी उसको ढूंढे, मन में रखो विश्राम, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. ज्याचं नाव त्या अन्नावर असतं तो बरोबर आडी जेवायला जातो. का भाऊसाहेब येणारे जेवायला, भाऊसाहेब येणारे, भाऊसाहेब येणारे, भाऊसाहेब काही येत नाही, रावसाहेब जेवून चालले जातात. ते गुरुजी परंपरेने दृष्टांत सांगत आलेले आहेत. एक मुलगा अंगणामध्ये खेळता खेळता त्याच्या नाकामध्ये शेंगदाणा अडकला. त्याला त्रास व्हायचा. वैद्यराजांकडे गेले, ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे बा बिना ऑपरेशनने काम होईल, पण अकोल्याला जावं लागेल. त्या मुलाची मावशी होती, तिथे अकोल्याला गेले. तिथे वयोवृद्ध 95च्या पुढे असलेले वैद्यराज म्हणजे पहा मुलाला त्रास होतोय, ऑपरेशन सांगितलं, आणि काही चिंता करू नका. त्याला आणि नाकामध्ये ती शिंकणी दिली, शिंकाया करणं. ओढल्याबरोबर अशी शिंका आल्या, त्याला फाट 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 10-20 शिंका आल्या. शिंका आल्याबरोबर तो शिंगाणा सैल झाला, नाकातून खाली पडला आणि तिथे अंगणामध्ये पडला. आणि त्या कोंबड्याने, अकोल्याच्या कोंबड्याने तो शेंगदाणा खाल्ला. म्हणजे जळगाव जिल्ह्याचा शेंगदाणा अकोला जिल्ह्याच्या कोंबड्याने खाल्ला. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. म्हणून अन्न मान धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. हे देवाजवळ मागू नये. मागायचं असेल तर पारमार्थिक मागणी करावी. देवाजवळ प्रेम मागावं, आरोग्य मागावं, आयुष्य मागावं, भक्ती मागावी, ज्ञान मागावं, वैराग्य मागावं, हे देवाजवळ मागावं. म्हणून तुकोबाराय आधी करून सर्व संतांनी जी प्रार्थना केली पारमार्थिक प्रार्थना आहे, पारमार्थिक मागणी आहे. नामदेवरायांचा अधिकार काय वर्णन करावा. नामदेवराय हे प्रेमळ संत होते. सर्व संतांमध्ये आयुष्य नामदेवरायांना जास्त लाभलेलं. 80 वर्षाचं आयुष्य नामदेवरायांना. 80 वर्ष आयुष्य, पत्रिका प्रमाण, नाम संकीर्तन, नामया वृद्धी. ज्याला प्रेम पाहिजे असेल ना त्याने पंढरीला जावं. ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने आळंदीला जावं.
ज्याला वैराग्य पाहिजे असेल त्याने देऊला जावं, ज्याला शांती पाहिजे असेल त्याने पैठणला जावं, याच्यातलं काहीच पाहिजे नसेल खुशाल घर सोडू नये, घरीच राहावं. काही आणि स्वतःला बोलतो समजता मोठे काही, पण संत महात्मे त्या त्या क्षेत्रामध्ये आणि अग्रगण्य होऊन गेले. नामदेव महाराज म्हणजे मूर्तिमंत प्रेम. वयाच्या 5व्या वर्षी ज्यांनी देवाला जीव घातलं, नव्या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा देवाला नैवेद्य दाखवावा. दामाशेटी बाजाराला गेले. गोणाईने सांगितलं, नामा आपल्या घरचा नियम आहे, देवाला नैवेद्य घेऊन जा. नामदेवराज नैवेद्य घेऊन आले. नामदेवराजची समजूत होते की देव रोज नैवेद्य खातो, म्हणून देवाला म्हणताय, देवा आम्ही नैवेद्य आणलेला आहे, एक तरी घास घ्या. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घेवा विठ्ठला. आता दामाशेटी नैवेद्य दाखवून परत घेऊन जायचे. नामदेवरायांना वाटलं आपल्या घरचा नैवेद्य खातो, मी आलो म्हणून देव नैवेद्य खात नाही का काय. म्हणे देवा मी तुझा भक्त नाही का, तुला नैवेद्य खावा लागेल, नाहीतर मी हे आणि मस्तक आणि विटीवर आपटणार तुझ्याजवळ. आणि नामदेवरायांनी एकदम मस्तक आपटणार, तेवढ्याच मूर्तीतून भगवान प्रगट झाले. विठोबाची मूर्ती थरथरा कापली, जेवती लागली नाम्यासवी. नामदेवरायांच्या बरोबर आणि देवाने नैवेद्य खाल्ला. त्यावेळी रिकाम ताट घेऊन आल्यानंतर गोणाबाई म्हटल्या, नामा अरे नैवेद्य. म्हणे देवाने खाल्ला. अरे देव कुठे खातो का, देव खात नाही तरी लोक दाखवत नाही. जर देव खायला लागला तर रेशनिंग कार्डात नाव टाकते. आमच्याकडे देव जेवण करतो, गहू तांदूळ वाढवून द्या. म्हणून देव कुठे खातो का. आणि आई खरोखर देवाने खाल्ला. दुसऱ्या दिवशी दामाशेटी गोणाबाई पाठोपाठ दोघेही गेले. देवा आजही नैवेद्य ग्रहण करा. देव म्हटले, नामा अरे काल तू एकटा होता, आज दोघांना घेऊन आला, सर्वांना खाला तर लोक काही करणार नाही. म्हणे देवा ती तुझे भक्तच आहे, तुला नैवेद्य ग्रहण करावं लागेल. दामाशेटी गोणाबाई या दोघांनी पाहिलं. दामाशेटी म्हणतात, देवा तुला मी 12 वर्ष उपवाशी ठेवलं, 12 वर्ष तुझं उपवाशी ठेविले, आजी जेवविले नामदेवी. म्हणून नव्या सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेवरायांच्याकडे काळी कपिला गाय होती. नामदेवरायांनी देवाला दूध पाजावं. सकाळी आपण म्हणतो ना, आपण दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोपाल लाला, दूध पिया मोरे गोविंद लाला, दूध पिया मोरे गोपाल लाला. दाना मंदिरा कपिला बाई, दूध गोवात लांबगा. दूध पियो, दूध पियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे
म्हणून दूध प्यावं. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, असा नामदेवरायांचा अधिकार आहे. हो. नामदेवरायांनी आणि या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. बहिणाबाईंचा अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया, उभारली देवालया. ज्ञानोबारायांनी पाया रचला वारकरी इमारतीचा. नामदेवरायांनी विस्ताराचं कार्य केलं. नामातयाचा किंकरो तेने केला असे विस्तार. पंजाब मध्ये गुमानला नामदेवरायांचं मंदिर आहे. शीख लोक नामदेवरायांना गुरु मानतात. गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये नामदेवरायांची अभंग आहेत. 61 पद आहेत. त्याच्यामध्ये हिंदी रचना आहे. मन मेरी गजू जिव्हा मेरी काती, मपी मपी काटो जमकी फांसी, कहा करो जाती कहा करो पाती, राम का नाम जपो दिन राती, सोने की सुई रुपये का धागा, नामा का चित्त हरी सुलागा. हिंदी ग्रंथ साहेब मध्ये हा अभंग आहे बरं का. शिवांच्या ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये नामदेवरायांचा हा अभंग आहे. म्हणून पंजाबमध्ये नामदेवरायांनी भक्ती मार्गाचा प्रचार केला. विस्ताराचं कार्य. पुष्करला नामदेवरायांचं मंदिर आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी नामदेवरायांची मंदिर आहे. पंजाबला आहे. म्हणून असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी या भक्ती मार्गाचा प्रचार केला. म्हणून बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे. असे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा अभंग आजच्या चिंतनासाठी निवडलेला आहे. या अभंगातून नामदेवराय प्रार्थना करतात. संत महात्म्यांना, भगवत भक्तांना, वैष्णवांना आणि देवा भरपूर आयुष्य द्या अशी नामदेवरायांनी प्रार्थना केली. अभंगाच्या पहिल्या चरणातून
आयुष्य व्हावे तया कुळा. भरपूर आयुष्य द्या, अनेक कल्पापर्यंत. अकल्प म्हणजे अनेक कल्पापर्यंत. कोणी म्हणेल एवढं आयुष्य आहे का? कलियुगातलं आयुष्य सांगितलं, गणतीला 100 वर्ष. अल्प आयुष्य मानव देहो, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिगा. पृथ्वीयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य मर्यादा होती. तीर्थयुगामध्ये 10,000, द्वापार युगामध्ये 1000 आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्याच्यामध्ये बालपण, तारुण्यपण, म्हातारपण, फार कमी आयुष्य आहे. आणि नामदेवराय तर म्हणतात अनेक कल्पापर्यंत द्या. तर कल्प आयुष्य व्हावी त्या कुळ, म्हणजे भरपूर आयुष्य द्या भागवत भक्तांना. कल्प या शब्दाचा अर्थ आहे, आता ब्रह्मदेवाच्या रात्रीला कल्प असं म्हटलेलं आहे. सेकंद, मिनिट, तास, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र सरासरी. 2 आयन आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन. सध्या उत्तरायण चाललेलं आहे, दक्षिणायन संपलं. आयन पुन्हा, आणि ब्रह्मदेवाचं कल्प म्हणजे रात्रीला म्हटलेलं आहे. 14 चौकड्या म्हणजे 71 महायुग, एका मन्वंतराचा काल सांगितला. असे 14 मन्वंतर म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस तेवढे. आणि ब्रह्मदेवाची रात्र, त्या रात्रीला म्हटलेलं कल्प. लांब लचक गणित आहे. अशा अनेक कल्पापर्यंत भगवत भक्तांना आयुष्य द्या, म्हणजे भरपूर आयुष्य द्या, हे नामदेवरायांना सांगायचं. जसं देवाचे द्वारे उभा क्षणभरी. क्षणभर म्हणजे एक क्षणभर उभा. आम्ही तासन तास मंदिरात बसतो महाराज, आणि ज्ञानोबारांचा क्षणभर. क्षणभर म्हणजे आयुष्यभर ज्ञानोबारांना सांगायचं. तसं इथे भरपूर आयुष्य द्या, अकल्प या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. इतरांच्या आयुष्याच्या मानाने आपलं कलियुगातलं आयुष्य फार थोडं आहे. नामदेवांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बरं का. अरे मना तू शोक करीसी किती, हे तव वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही आपल्या हाती. आपलं आयुष्य आपल्या हातात नाही, तेव्हा आयुष्य संपेल काही सांगता येत नाही. कोणाला किती आयुष्य होतं नामदेवरायांनी त्या अभंगातून वर्णन केलं. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा. 7 शते 9 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. हिरण्यकश्यपूचं आयुष्य नामदेवरायांनी सांगितलं. 1 अर्बुद म्हणजे 1 अब्ज, 60 कोटी, 30 लाख, 10,000, 700 वर्ष, 7 शते, पुन्हा 9 महिने आणि 9 दिवस वर आज असतो. त्या हिरण्यकश्यपा काय झाले. शेवटी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला मारलं भगवान परमात्मा. एवढं आयुष्य असो. रावणाचं आयुष्य सांगितलं. 14 चौकड्या लंकानाथा. 14 चौकड्या. चौकड्या म्हणजे ते आकड्यांची चौकडी बरं का, ओपन क्लोज. काही ओपन झोपू देत नाही, क्लोज जीव देत नाही, ती चौकडी दे. 14 चौकड्या रावणाला आयुष्य होतं. आपण श्लोक म्हणतो ना, रावणा रावणा राज्य गंभीर केले, ते सारखे रत्न चोरून गेले. शिते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकड्या राज्य तुला मिळेना. बसा. श्लोक झाल्यावर पंगत बसते ना, उद्या सकाळी आपली पंगत. म्हणून 14 चौकड्या रावणाला आयुष्य. 14 चौकड्या लंकानाथा. दशरथ राजाला 99,000 वर्षाचं आयुष्य होतं. 99 सहस्रराया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा उरले. त्यांच्या आयुष्याच्या मनाने आपलं आयुष्य कलियुगातलं फार थोडं आहे. पण नामदेवरायांची भगवत भक्तांच्या विषयीची तळमळ, वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या विषयीची तळमळ नामदेवराय देवाजवळ प्रार्थना करतात. देवा, माझ्या भगवत भक्तांना अनेक कल्पापर्यंत आयुष्य द्या. हा कल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्या कुळाला म्हणजे वैष्णवांच्या भगवत भक्तांच्या कुळाला अनेक कल्पापर्यंत आयुष्य द्या. माझिया सकळा हरीच्या दासा. आता हरिदास कोणाला म्हणावं?
त्यांची लक्षणं काय बराचसा चिंतनीय भाग आहे. वेळ असला तर करू विचार. तदनंतर त्याआधी अभंगाचा चारही चरणाचा भावार्थ. चारही चरण सोडवले पाहिजे बरं का, कारण त्याशिवाय मार्क नाही. 2 सोडले 2 राहते. फेटा कसा बांधावं, उपर्ण कसं बांधावं, विद्यार्थ्यांना सर्व मार्गदर्शन त्या ठिकाणी गुरुजन मंडळी करत असतात. उपर्ण उजव्या बाजूला पाहिजे, डाव्या बाजूला नको. जरी मार्क कट होतात संस्थेमध्ये, अशा परीक्षा असतात तिथे. म्हणून चारही चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हरिदासांना भरपूर आयुष्य द्या नामदेव म्हणतात. पण काही कार्य करीत असताना एखाद्या वेळी आणि काही प्रतिबंध येतात, अडचणी येतात. मग त्या 2 अडचणी 2 चरणातून वर्णन केलेले आहे. पहिली अडचण आहे कल्पना, म्हणजे भ्रम. काही काही मी केलो बा, माझ्यामुळे झालं असं काहीतरी. आणि भगवत भक्तांना अडचण येईल किंवा प्रतिबंध येईल, ती अडचण येऊ नये त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना ती बाधू नये. कल्पना म्हणजे नसलं ती वाचणं. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणातून नामदेवांनी प्रार्थना. कल्पनेची बाधा न हो होणे काळी, कल्पनेची बाधा न हो होणे काळी, कल्पनेची बाधा न हो होणे कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. नसलं ती भासणं याला कल्पना म्हणतात. ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाची निसंगी जीव दशा वस्तू. आपल्याला जीवत्व दशा ही प्राप्त झाली, याला कारण कल्पनाच आहे. कल्पना अविद्या तेणे झाला जीव. मायोपादी शिव बोली जेथे नाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात. म्हणजे नसलं ते भ्रम भासणं त्याला कल्पना असं म्हणतात. हे समजण्याकरता आणि दृष्टांत सांगतो. अगोदर व्यावहारिक आणि मग दुसरं पारमार्थिक.
पोळ्याचा सण होता. आता पोळ्याला आपण गेरू रंगवतो, म्हणजे गेरू घेऊन ते बैल वगैरे पोळ्याच्या दिवशी मातीचे बैल गेरूमध्ये टाकून ते रंगवतात, त्यांची पूजा करतात. एकाने आणि पोळ्याला मातीचे बैल आणले, त्या लहान मुलाने तो एका डब्यामध्ये गेरू टाकून ठेवला. का म्हणतो त्याला आपण गेरू. यांनी आणि गोड धोड खाल्ल्यामुळे जर भजे बिजे तरंग खाल्ला आणि एकदम पोटात गडबड, इकडे तिकडे पाहायचे. पूर्वी बाहेर जावं लागायचं, आता संडास बाथरूम घरातच आहे. म्हणून त्यांनी डबा पाहिला, इकडे तिकडे सापडेना. नेमका हा भरलेला डबा होता आणि झापड होती, अंधार पूर्ण उजेडणी, पूर्ण अंधार. खडकावर जाऊन बसले बैलवेदीला. झालं काय, एकदम ते लाल भडक गेरूचं पाणी. यांना भ्रम झाला, आपला कोठा फुटला. तसं झाले, घरी चक्कर बिक्कर यायला लागले, उभ्या उभ्या आणि खाली धाड दिशे पडले. डॉक्टरांना बोलवलं, सलाईन वगैरे शुद्धीवर यायला लागले. तो मुलगा लागला रडायला, उठला. ती गर्दी गोळा झाली तिथे. तो लागला रडायला, म्हणे तुझ्या बापाची तब्येत चांगली होती, काही रडू नको. तो आता बापा करता रडत होता का. तो त्याचा डब्बा नव्हता, त्याचा गेरूचा पाण्याचा भरलेला डबा. म्हणे इथला माझा डबा कुठे गेला. मग त्यावेळी ते बाकीचे म्हणायला लागले, अहो म्हणे तुमचा कोठा फुटला. अहो मी प्रत्यक्ष पाहिलो, एवढं मोठं रक्त गेलो, आता मी वाचणार नाही. अहो हे पहा, तुमच्या मुलाने आणि याच्यामध्ये डब्यामध्ये आणि गेरू टाकलेला होता बैलांना रंग देण्याकरता. तो डबा तुम्ही दिला. म्हणे असं आहे का. काढली त्याने हाताने सलाईन, जा म्हणे घरी. यालाच कल्पना म्हणतात, भ्रम म्हणतात, अध्यास म्हणतात. हा झाला व्यावहारिक दृष्टांत. पण दुसरा पारमार्थिक दृष्टांत. एकदा नारदांना सुद्धा कल्पना बाधली. नारद नेहमी द्वारकेमध्ये राहायचे. एके दिवशी गेले द्वारकेमध्ये. म्हणे देवा तुमचा एवढा मोठा परिवार, 16,108. म्हणे मग नारदा तुझं काय इच्छा आहे. नाही पण एखादी आला असं अडचण काही येणार नाही. आणि पण तू कस काय, तू माझा नातू आहे, ब्रह्मदेवाचा मुलगा आहे तू, तुला हे झाली कस काय बुद्धी. नाही पण देवा म्हणे मग मी ज्या महालात नसेल त्या महालातच आणि जा खुशाल घेऊन, मी काहीच म्हणणार. पहिल्यांदा रुक्मिणीचा माल सोडून दिला. प्रत्येक मालामध्ये भागवतात असं वर्णन केलेलं आहे शुकदेवांनी. मी सकाळी म्हणजे दुपारच्या सत्रात सांगितलेली ती कथा, ती आता कीर्तना करता राखून ठेवलेली. आणि म्हणून प्रत्येक मालामध्ये सत्यभामेच्या मालात गेले. भगवान उठलेले आहे सकाळच्या वेळी. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुली तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. पुन्हा आणि खालिंदीच्या मालामध्ये गेले. तिथे आणि देवपूजा करत होते. ज्या मोतीच्या मालात गेले, मुलींना आणि वाटी लावत होते. कुठे आणि मुलांना मार्गदर्शन करतायत. असा महालने की प्रत्येक मालामध्ये नारद महर्षी देव भगवान परमात्मा दिसलेले असं सर्व ठिकाणी. निदान नारदांना तर समजायला पाहिजे होतं, हा बाबा सर्व ठिकाणी असं. शेवटी रुक्मिणीच्या मालात गेले. तिथे काही देव दिसले नाही. रुक्मिणी मातेला म्हटले मला देवाने सांगितलंय. म्हणजे मग नारदा जा स्नान करून या. गेले सरोवरामध्ये स्नान केलं. आता ही आदिमाया शक्ती नारदाची झाली नारदी. नारद की तो भई नारदी. नाथ महाराजांचं भागवत आहे. भूत लागली नारदाला, 60 पोरी झाली त्याला. ते 60 संवत्सर आहे बरं का. गुढीपाडव्याला प्रत्येक संवत्सर बदलतो. आणि 60 वर्षानंतर कपिला षष्ठी योग येतो. म्हणजे पहिली कपिला षष्ठी पाहिल्यावर दुसरी पाहता येईल असं नाही. 120 वर्ष आहे कोणाला आयुष्य. म्हणून अशी ती कपिला षष्ठी नारदांची मुलगी आहे. म्हणजे नारदांना सुद्धा कल्पना बांधली. म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. संतांची विश्व प्रार्थना आहे. ज्ञानोबारायांनी 5 दानामध्ये काय मागितलं सद्गुरु निवृत्तीनाथांच्या जवळ. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी, भजिजो आदि पुरोखी अखंडित. असं नाही म्हटले आळंदी सुखी, पुणे जिल्हा सुखी, महाराष्ट्र सुखी, सर्व सुखी. ज्ञानोबारायांचं 5 दान जगामध्ये प्रसिद्ध.
अमेरिका, फ्रान्स, रशिया, जपान मोठमोठ्या देशांमध्ये ज्ञानोबारांचं पसायदान, ज्ञानोबारांची विश्व प्रार्थना आहे. आणि म्हणून ही संत मंडळी सुखी असो, सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. संतांची विश्व प्रार्थना असते. म्हणून ही संत मंडळी सुखी असो. अहो, ज्ञानोबारांना पहिल्यांदा दोष्टाची आठवण झाली. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. पाठ आहे ना तुमचं? शाळेत म्हणता, शाळेत बी पसायला नाही बरं का. म्हणून ज्ञानोबारायांना दोष्टाची आठवण झाली, खळाची आठवण. खळ मरू असं नाही, खडाचा वाकडेपणा जावो, विंचू मरू नये, त्याची विषारी नांगली जावी. हे संत महात्म्यांचं आणि अंतःकरण आहे. आणि म्हणून ही संत मंडळी सुखी असो. पुन्हा दुसरा आणि परमार्थात आडवा येणारा जर शत्रू कोणता असेल तो म्हणजे अहंकार. आमच्या भगवत भक्तांना तोही लागू नये. हे तिसऱ्या चरणात. अहंकाराचा वारा नला गोराचा, 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 अहंकाराचा वारा नला गोराचा. हो 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 अहंकाराचा वारा नला गोराचा, अहंकाराचा वारा नला गोराचा, अहंकाराचा वारा नला गोराचा, अहंकाराचा वारा नला गोराचा. हो माझी विठुराचा भाविकाची, माझी विठुराचा भाविकाची, भाविका माझ्या विठुराचा भाविकाची, माझ्या विठुराचा भाविकाची. हो माझ्या विठुराचा भाविकाची, माझ्या विठुराचा भाविकाची, भाविका माझ्या विठुराचा भाविकाची, माझ्या विठुराचा भाविकाची. हो माझ्या विठुराचा भाविकाची. कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी. हो अहंकाराचा वारा नला गोराचा, माझ्या विठुराचा भाविकाची, कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी, कल्पनेची बाधा न कोणेकारी. अहंकाराचा वारा
2-2, 3-3 साली म्हणता येते एका प्रमाणात. चांगलंय, संगीत शास्त्र आहे, आनंद आहे. अहंकाराचा वारा न लागू राजस. अहंकार परमार्थातला मोठा शत्रू आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचावी. कोणताच अहंकार नको, विद्याचा नको, बळाचा नको, भावबंदकीचा नको, श्रीमंतीचा नको. काय काय ना म्हणे आमच्या घरी जशी भाजी होते ना, अख्खा गल्लीत भाजी होत नाही म्हणे अशी. हा देव का अहंकार. म्हणून अहंकार जेवणाला देण्याचा. एकाने आता एका बोटात अंगठी घालणं योग्य आहे, 5 बोटात अंगठा घातलं म्हणजे लक्षण बाबा सांगायचे विरोधाने. मग कुठे बी गेला की मंडईमध्ये वांगे कसे दिले, मिरच्या कशा दिल्या, बटाटे काय किलो, असा तो फोटो दाखवायचा. आणि शेरा सव्वा शेरा असतातच जगामध्ये. त्याने 5 बोटं दाखवले त्या, आणि जी भाजी विकणारी बाई तिच्या बी हातात होते कडे, सोन्याचे कडे. मी बी काही हाल चांदीचे सांगतो, सोन्याचे कडे. वडी वांगे 10 रुपये, मिरच्या 15 रुपये, बटाटे 20 रुपये. अहंकार नको जेवढा. भगवत भक्तांना हा बाधू नये. अहंकाराचा वारा न लागू राजसा. अहो गरुडाला अभिमान झाला, सत्यभामेला अभिमान झाला, भगवंताने तो घालवला. दाढीले गरुडा आणिले हनुमंता, ते पाचारिले होऊन येऊ सीता, लाजिनली रूप नाही पालटिता, झाला भीमकी आपण राम सीता हो. गरुडाला अभिमान झाला, मी देवाला वाहून देतो, केवढी माझी ताकद आहे. आणि सत्यभामेला अभिमान झाला, माझ्यासारखी रूपवान मीच. देवाने विचार केला यांची गाळो. योगायोगाने हनुमंतराय द्वारकेमध्ये आले. सप्त चिरंजीवामध्ये हनुमंतराय पा. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाश्च विभीषण प्रभ परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. हनुमंतराय अजूनही आहे. जिथे जिथे रामकथा तिथे हनुमंतराय हजर असतात. म्हणून हनुमंतराय द्वारकेमध्ये गेले. बलराम दादाच्या बागेमध्ये नासधूस करायला लागले काही, आणि बागेचे रक्षक आले. म्हणे बागेमध्ये नासधूस चाललेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बोलवलं गरुडाला, ए गरुडा अरे इकडे. बलराम दादाच्या बागेमध्ये आणि नासधूस चाललेले तेवढं माकड कळवलं. गेला अभिमान होता गरुडाला, मी देवाला वाहून देणार खांद्यावर. अहंकारातच गेला. हनुमंतरायांना मोठमोठ्याने आरड्या मारायला. ए माकडा. आता त्यांना माहिती नाही गरुडाला हनुमंतराय बा असं. ए माकडा, ए माकडा असं म्हणायला लागलं. हनुमंतराय म्हटले जरा थाट गिराईक दिसत. बैऱ्याचं सोम केलं, ऐकू येत नाही ते जरा. म्हणजे म्हातारा तर म्हातारा बैर दिसतं अजून. जरा येऊ दिलं पुढे. आणि गरुडाला जो ठेवली हनुमंतरायांनी एका चपराक मध्ये झांबे मारून 10 दिवशी पडला गरुड खाली. 10 मिनिटांनी शुद्धीवर आला. परत गेलेला आहे देवाच्या पायाजवळ. चक्कर बिक्कर आलेली होती. देवा देवा देवा. अरे काय झालं गरुडा. म्हणे मी गेलो आणि म्हणायला लागलो ही बलराम दादाची बाग आहे. अरे ते हनुमंतराय होते. तू असं का सांगितलं. बलराम हे राम भक्त आहे, रामाचं दर्शन घेतात ते. बलराम बिलराम काही माहिती देतात. परत जा आणि सांग तुम्हाला दाशरथी रामांनी बोलवलं. गरुड म्हटला पुढची तयारी करून ठेवा. म्हटले तुम्ही दाशरथी रामनी खरं सांगितलं, काही आयुष्य म्हणून वाचलो, आणि आता तुम्ही दाशरथी रामने. आणि कस काय. आणि माझी आज्ञा आहे, जा फक्त बस. गरुडाची जिरायलेली होती आणि गरुड गेलेला आहे. तुम्हाला दाशरथी रामांनी बोलवला. एवढा दाशरथी राम शब्द ऐकल्याबरोबर हनुमंतरायांना जो आनंद झाला, खांद्यावर घेतलं गरुडाला आणि राम नामाचं चिंतन करीत निघाले. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हो राजा राम 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 सीता राम 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 हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम हे राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम प्रभु रामचंद्र भगवान की जय की जय रामनामाचं चिंतन करत गरुडाला खांद्यावर घेऊन हनुमंतराय गेले. एकाची जिरली पण सत्यभामेची राहिली होती ना, तिला रूपाचा अभिमान होता. दासीला निरोप पाठवला. दासी करवे म्हटले मी राम बनतोय, आपण सीता बना. सत्यभामेला वाटलं माझ्यापेक्षा सीता एवढी सुंदर असेल का. त्रेतायुगामध्ये सत्यभामा गेली ब्युटी पार्लर मध्ये. त्यावेळी ब्युटी पार्लर होतं का काय माहिती, सौंदर्य प्रसाधन, लाखो करोडो रुपये खर्च आहे. सत्यभामा साडी बदलायला लागली. रामायण साडी, महाभारत साडी, दूध मलाई, कुछ कुछ होता आहे. मला बी काही माहिती नाही बरं, दोन चार ऐकलेले पाठ केले मी. आणि मग सत्यभामा साड्या बदलवते. तेवढ्या नारद महर्षी चला 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 आई साहेब लवकर बोलवलेलं आहे, ते सेवक गर्दी करायचे. म्हणे नारदा मी दिसते का सत्यभामा, सीता दिसते का. सत्यभामा म्हणू लागली नारदांना. आता नारदच होते ते तिथे सत्यभामेच्या महालात गेलेले नारद महर्षी. म्हणे अजून सीतेच्या नखाची बरोबरी नाही, अजून गाडी बरेच लांब आहे. सत्यभामा खजील झाली. आता मूळची सीता रुक्मिणी माता होती, तिथे काही साड्या बदलाव्या लागल्या का. रुक्मिणी माता आणि जोपर्यंत हनुमंतराय येत नाही गरुडाला घेऊन तोपर्यंत सीता बनून गेली. म्हणून झाला भीमकी आपण राम सीता. भीमकी म्हणजे भीमक कन्या रुक्मिणी. मूळची सीता असल्यामुळे सीता आणि रामाचं दर्शन झालं. म्हणजे सत्यभामेचाही अहंकार घालवला आणि गरुडाचाही अहंकार घालवला. देवाला अभिमान नाही, तो कशाला भक्ताचाही ठेवेल. अभिमान नाही तुका म्हणे ते असी, नेती आणि का असी धरू देव. आणि म्हणून अशा भगवत भक्तांना अहंकाराची बाधा होऊ नये. नामदेवराय प्रार्थना करतात देवाजवळ, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. माझ्या भक्तांना अहंकार होऊ नको द्या बरं देवा, अशी प्रार्थना केली. आणि शेवटच्या चरणामध्ये आणखी भगवत भक्तांचं कल्याण इच्छित आहे. नामामने तया असावे कल्याण, 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 नामामने तया असावे कल्याण. हो नामामने तया
कल्पनेची बाधा नको रे काळी कल्पनेची बाधा नको रे काळी कल्पनेची बाधा नको रे काळी ही संत मंडळी सुखी असावे कल्याण. नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये भगवत भक्तांचं वैष्णवांचं कल्याण इच्छित आहे. त्यांचं कल्याण हो. कल्याण म्हणजे भिवंडी जवळचं नाही बरं का. मुंबई कल्याण ते कल्याण घ्यायचं. कल्याण म्हणजे भगवत भक्तांचा उद्धार व्हावा म्हणून कल्याण इच्छित आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, त्या मुखी निधान पांडुरंग. पण कोणाचं कल्याण हो? ज्यांच्या मुखामध्ये आणि निधान म्हणजे ठेवा भगवंताचं नामस्मरण आहे, पांडुरंगाचं विठ्ठल नामाचं चिंतन करतायत. अखंड खंडिना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड खंडिना अखंडना खंडे अभंगना भंगे तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. आता आपला हा अखंड नाम सप्ताह आहे, 73 वर्षापासून आहे. म्हणून नामदेवरायांनी आणि आपल्याबद्दल भगवत भक्तांच्या बद्दल, ग्रामस्थांच्या बद्दल, भजनी मंडळाच्या बद्दल, अन्नदात्यांच्या बद्दल, सर्वांच्या बद्दल कल्याण इच्छित. या अभंगाच्या माध्यमातून सर्वांचं कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. चारही चरणाचा भाग साईडला थोडस पहिल्या चरणाचा काही भाग सांगू आणि आपल्या सेवेला विराम देऊ वेळेच्या आत. पण तत्पूर्वी कडे न कडे ज्या धर्म एका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टासे उच्चारा. आतापर्यंत तुम्हाला काही त्रास गेला नाही. सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा.
सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा आणि भगवत नामस्मरण विठोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि दे दे हरि दे दे ओ हरि दे दे हरि दे दे हरि दे दे हरि दे 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 हरि दे दे हा हरि दे दे हा हरि दे दे हा हरि दे दे हो हरि दे दे हा हरि दे दे हा हरि दे दे हा हरि दे दे हो हरि दे दे हरि दे दे हरि दे दे ओ हरि दे दे 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 ओ हरि दे दे 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 दोबार कुमाई 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय मोठे बाबा की जय बोलार बाई संतन की जय
महाराजांचा हा सत्कार आहे, आमचा देहा आणि तुमचं सर्वांचं प्रेम त्यामुळे आणि हे आकल्पायुष्य व्हावे तया पुरा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. नामदेवराय भगवत भक्तांच्या बद्दल कल्याण इच्छित आहेत. त्या भगवत भक्तांचं लक्षण काय, कोणत्या लक्षणांनी? हरिदासी असेल त्याची लक्षण वेगळे, संन्यासी असेल छाटी कमंडलू काय असेल असे हे लक्षण आहे. वारकरीची लक्षणं ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कडी काळ तया वेणे, कपाळाला उभा गंध, गळ्यात तुळशीची माळा, तुळशी माळा परिधान करावी. फार तुळशी माळेचं महत्व आहे बरं का. कथा कीर्तन सप्ते लोक ऐकतात पण माळा म्हटलं की घाबरतात. परिवर्तन झालं पाहिजे. सप्ते किती झाले याला महत्व नाही, परिवर्तन. माळेचं फार मोठं महत्व आहे. नुसता गंध पाहिला आणि माळा पाहिली तर यमदूत येत नाही घ्यायला, विष्णूचे दूध त्याला घ्यायला येतात. एकाला सांगितलं म्हणे मग गंध लावत जा, फायदा. तो म्हणे मला लावणार नाही पण पाहत जाईल. एक कुंभारदादा वारकरी होते शेजारी, त्यांचा गंध पावायला ते काही माती घ्यायला गेले होते. याला काही वेळ झाला, त्याला भूक लागली होती पण म्हणे बाबा नियम कसं काय मोडायचा. ते माती उकरता त्यांना धनाचा अंडा सापडला. याला आनंद झाला, पाहिला पाहिला पाहिला. त्याला वाटलं, ते कुंभाराला वाटलं याने धनाचा अंडा पाहिला. अरे आरड्या मारू नको, तू अर्ध घे लागल्यास मी अर्ध. पार नुसतं गंध पाहायचा नियम केला तर त्याला अर्धा धनाचा अंडा मिळाला. जे लावत नसतील उद्यापासून लावा, पुरा सापडून जाईल. माळा घाला गंध लावा, फार मोठा फायदा आहे त्याला. तुळशी माळा शोभती कंठी, गोपी चंदनाच्या उटी, सहस्र विघ्ने लक्ष कोटी, 12 वाटा पडताती. म्हणून बाह्य लक्षणाला फार मोठं महत्व आहे. आता हा आमचा सन्मान आहे का? हा ज्ञानोबाराय तुकोबारायांचा सन्मान आहे. आमच्या गुरुवर्यांना सन्मान दिले जातात. हा सन्मान ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आहे, सद्गुरु जोग महाराजांचा आहे. जर आम्ही आळंदीला गेलो नसतो, अभ्यास केला नसता, तुम्ही आम्हाला एवढं हे ज्ञानोबाराय तुकोबारायांची खूप आहे. म्हणून जे बाह्य लक्षणालाही महत्व आहे पण भक्तांच्या अंतरंग लक्षणे शास्त्रामध्ये वर्णन केलेले. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये तर 12च केली. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तस्य मे प्रियः निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैर समदर्शनम. भागवतामध्ये हीच लक्षण आले. निरपेक्षता हे साधूचं मुख्य लक्षण. आमचे गुरुवारी सुकडूबाबा म्हणायचे आदरणीय, निरपेक्षता नसेल तर नकटा साधू त्याला म्हणावं. जे बाबा म्हणायचे काही सन्मान केला आपला फायदा, कमी सन्मान झाला आपला फायदा, जास्त सन्मान झाला त्यांचा फायदा. म्हणून न मागणं. संत महात्म्यांनी काही मागितलं नाही जीवनामध्ये. आता ठरवून जातात तो भाग वेगळा आहे. म्हणून निरपेक्षम मुनीम, मुनी असतात, मननशील असतात, शांत असतात, निर्वैर असतात. महात्मे कोणाचं वैर नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. सुख दुःख ज्यांना समान आहे, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची हरी रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाते, धन्य जगी तोची हरी रंगनाथे. म्हणून संत महात्म्यांची अंतरंग लक्षण आहे. अशांची भेट, अशांच्या बद्दल आणि नामदेवराव चिंतन करतायत. कोणा पुण्य कोणा गाठी. आमच्या आजी गुरुजी प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकर, आप्पासाहेब तुम्ही पाहिलेले दांडेकर मामा पिंपळ्याला आले होते 64 साली बरं का. म्हणून ते घ्यायचे. हा कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसियाची भेटी,
जी हरी धरिला म्हणे दिले संसाराशी पाणी पुन्हा भाग्याचा ऐसियाची बोले वाचा. ज्यांनी हरीला मनामध्ये धरलेला आहे असे जे हरिदास त्यांचं आणि अभिष्ट चिंतन नामदेव या अभंगातून करतात. हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता व आस होनी राधी उदास बळकट कास भक्तीची धरले पाय तेजिले जोन. जसा हरी आहे ना तसे हरीचे दास, त्यांना भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव भा मागे पुढे उभवे कोडे संकट. असे हरिदास, त्यांना भय नाही, चिंता नाही. फकीर आहे ना फिकीर नाही, फिकीर आहे ना फकीर नाही. फकीर होकर फिकीर करे पुढचं पाठ आहे म्हणा तुमचं. कडून भगवत भक्ताला चिंता नाही. नाही तया भय मोह चिंता आस कोणी राहत उदास. उदास असतात भक्त ऐसे जाणा जे देह उदास गेले आशा पाश दिवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. बळकट कास भक्तीची, भक्तीची कास त्यांची बळकट आहे. त्या 73 वर्ष झाले तरी उत्साहाचा संत तसाच आहे. भाजी बी फरक नाही, आमटे बी फरक, कीर्तनकारात बी फरक नाही. सर्वात मध्ये आबाल भक्त बाल गोपाल सर्व उत्सव. अहो लहान लहान मुलं भजन करतात टाळ घेऊन. तर वैष्णव महेश म्हणजे शशीभाऊंच्या घरात ती घरनं पाहिलं म्हटलं भावी आधारस्तंभ. लहान लहान दिसत बळकट कास भक्तीची. हा भक्तीचा आनंद शिरसोलीमध्ये आहे. आणि म्हणून अशी जी भगवत बघतो हरिदास त्यांच्याबद्दल चिंतन आणि महाराज करतायत नामदेवराय. त्यांना भरपूर आयुष्य द्या देवा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आमचे गुरुवरे नोथसिंग बाबा प्रवचनानंतर हा अभंग म्हणायचे बरं का. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुख असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. ज्या संतांनी ही प्रार्थना केली थोर संत निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल ज्ञानी मुक्त पीठा ज्ञानदान घरे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले त्या संतांचं स्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गौरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गौरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वाडासायासी मनुष्य जन्म पावावा वेळाला तू पुरुषार्थ तो का वाया जवळावा. वाचा मने करोनी मुरारी गावा व्रत एकादशी करोनी परलोक ढाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्येष्ठ श्रेष्ठांनी घालून दिलेली ही परंपरा उत्तरोत्तर आपली चाललेली आहे. या आणि कीर्तनाच्या माध्यमातून असाच हा उत्सव अखंड चालू राहो. भगवंताने आपल्याकडून करून घ्यावा सर्वांच्याकडून आणि सर्वांना भरपूर आयुष्य देऊन सर्व सुख समृद्धीचे भरभराट होत असे या आणि कीर्तनाच्या माध्यमातून आणि चिंतन करतो. ज्या संतांनी आणि त्यांचं आणि हे मार्गदर्शन केलं त्या संतांचं आपणही स्मरण करू. ज्ञानेश्वर माऊली गौरी ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले ने पुढे देवा पुढे महाराज तुम्ही हरी नाही.